आजचा निकाल आपण बघितला। या निकालामध्ये कुठल्याही पक्षाला खरं तर एक हाती सत्ता मिळण्याचं कठीण दिसतंय आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता सत्ता समीकरण खरं तर वेगवेगळ्या प्रकारची सत्ता समीकरण आता पुढे येत आहेत। एक नजर टाकूया नेमकं कशा पद्धतीची ही संपूर्ण सत्ता समीकरण आता समोर येऊ लागली आहेत। बघा, मुंबईमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे। शिवसेनेखालोखाल भाजपला 82 जागा मिळाल्या आहेत। मराठी मतांचं शिवसेना आणि मनसेमध्ये विभाजन झालंय। मनसेला टाळी न देण्याचा निर्णय हा शिवसेनेला नडला असं आता बोललं जातंय। त्याचबरोबर शिवसेनेची सत्तेसाठी टाळी कोणाला, खरं तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोरच उपस्थित झालाय। त्याचबरोबर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेणार का याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा युती करणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आता समोर येत आहे। त्याचबरोबर काँग्रेसची वोट बँक ही भाजपने पळवली आहे आणि त्याच बळावर खरं तर 82 जागा या भाजपच्या निवडून आल्या अशा पद्धतीची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।